क्रिकेटच्या विश्वात रोज नवीन चेहरे येतात. काही चमकतात तर काही विरून जातात. पण काही जण असे असतात जे आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने इतिहास घडवतात. असाच एक प्रवास आहे एका तरुणाचा, ज्याने आपली ओळख स्वतः निर्माण केली. तो दिल्ली कॅपिटलचा तडाखेबंद खेळाडू आशुतोष शर्मा. त्याला माहीत होतं की यश लवकर मिळणार नाही, पण मेहनत मात्र त्याच्या रक्तात होती. मध्यमवर्गीय कुटुंब, त्यातच क्रिकेटला करिअर म्हणून पाहणं हे सोपं नव्हतं, पण आशुतोषची जिद्द मात्र कायम होती. Look, I think Ashutosh, we know his first few games. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे एक संघर्षमय कहाणी असते. तेच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कैलास, तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. IPL 2025ची सुरुवात होताच वेगवेगळ्या खेळाडूंची नावं चर्चेत यायला सुरुवात झाली आणि त्यातीलच एक नाव आहे आशुतोष शर्माचं. लखनौने 210 रनांचं टार्गेट दिल्यानंतर दिल्ली कॅपिटलने त्याचा पाठलाग करताना 40 धावांवर 5 विकेट्स गमावल्या आणि मॅच लखनौच्या बाजूने झुकली. दिल्ली कॅपिटलची हार जवळपास निश्चित होती, पण क्रीजवर असलेल्या आशुतोष शर्माने 31 चेंडूत 66 धावा करून दिल्लीला रोमहर्षक विजय मिळवून दिला. त्याने 5 चौके, 5 सिक्स मारले आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दिल्लीच्या 9 विकेट्स पडल्या तेव्हा 9 चेंडूत 18 धावांची आवश्यकता होती, पण आशुतोषने 3 चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात हिरो ठरलेला आशुतोष शिखर धवनला आपला आयडल मानतो. दिल्लीच्या विजयानंतर साऊथ आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू AB डिव्हिलियर्सने आशुतोष चेझिंग गुरु म्हणून कौतुकाची थाप दिली. मॅन ऑफ द मॅच ठरलेले आशुतोषची इथपर्यंत पोहोचण्याची क्रिकेट जर्नी खूप खडतर राहिली. आशुतोषचा जन्म 15 सप्टेंबर 1998ला मध्य प्रदेशातील गुनासारख्या छोट्या शहरात झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आशुतोषला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. गुना शहराच्या गल्लीत टेनिस बॉलने क्रिकेटची सुरुवात केली. क्रिकेटप्रती असलेले आकर्षण त्याला मागे हटू देत नव्हते. ना क्रिकेट किट होते ना कोचिंग, तरीही मनात एकच ध्यास, क्रिकेटर बनायचे. छोट्या शहरात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे क्रिकेटचे स्वप्न उरात बाळगून वयाच्या 8व्या वर्षी घर सोडले आणि थेट इंदोर गाठले. पुढे त्याने मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन जॉईन केले. तिथे त्याने कठोर परिश्रम घेतले, कारण त्याला माहीत होते परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले की माझ्याकडे जेवायला पैसे नसायचे, म्हणून मी इतरांचे कपडेही धुवायचो आणि काही वेळा स्थानिक सामन्यांमधून अंपायर म्हणून काम केले आणि तो म्हणतो या कामांमधून मला जेवणापुरता पैसेही मिळायचे. पुढे भारताचे माजी क्रिकेटपटू अमेय खुरासेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या खेळात सुधारणा केली आणि मध्य प्रदेशच्या रणजी संघात स्थान मिळवले. पण काही कारणास्तव त्याला हा संघ सोडावा लागला आणि रेल्वे क्रिकेट संघात सामील झाला. पुढच्या काळात म्हणजे 17 ऑक्टोबर 2023ला मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने 11 चेंडूत अर्धशतक झळकावले. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारताच्या इतिहासात ही सर्वात फास्ट 50 होती. त्याने युवराज सिंगचा 12 चेंडूत 50 धावांचा रेकॉर्डही मोडला. त्याच्या या खेळीने IPL स्कॉटचे लक्ष वेधून घेतले. 2024च्या लिलावात 20 लाख रुपयांना किंग्स 11 पंजाबने त्याला आपल्या संघात घेतले. आशुतोषने 2024च्या सीझनमध्ये शानदार कामगिरी केली. पुढे पंजाबने रिलीज केल्यानंतर IPL 2025च्या लिलावात दिल्ली कॅपिटलने 3 कोटी 80 लाख रुपयाला आपल्या ताफ्यात घेतले आणि पहिल्या सामन्यात लखनौला हरवून दिल्ली कॅपिटलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आणि आशुतोष शर्माने स्वतःला सिद्ध करून दाखवले. आशुतोषच्या मार्गात अनेक अडथळे आले, पण त्याने एका गोष्टीवर कधीच तडजोड केली नाही, ती म्हणजे त्याची मेहनत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.